ओके, या क्लासमध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं MHCET कॉर्नर जो आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरचा MHCET कॉर्नर फ्रॉम अरिहंत बुक जो आहे तो आपण डिस्कस करू, त्याचे सोल्युशन्स. तर याच्या अगोदर तुम्ही फक्त मेक शुअर करा की कुठले सोल्युशन बघायच्या अगोदर तुम्ही स्वतः पहिला तर प्रॉब्लेम ट्राय करा. कारण तुम्ही नुसतं सोल्युशन बघितले आणि पाठ केले तर तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह प्रॉब्लेम्स होणार नाही आहेत. तुम्हाला असं वाटत राहील की हां असा प्रॉब्लेम दिसला की असं करायचं, असं दिसलं की असं करायचं. तुम्ही डोक्यात पॅटर्न लक्षात ठेवाल, पण दॅट पॅटर्निंग विल नॉट हेल्प यू इन युअर एक्झाम्स. ठीक आहे, तर त्याचं एकच सोल्युशन आहे. तुम्ही पहिल्यांदा सगळ्यात ट्राय करा. ट्राय करून जिथं जिथं तुम्हाला अडलेलं आहे, जे तुम्हाला आलेलं आहे क्वेश्चन्स, ते तुमचं सोल्युशन आणि हे सोल्युशन एकदा क्रॉस व्हेरीफाय करा. होपफुली असू शकतं की माझी कुठली मेथड फास्ट मेथड असेल, सिम्पलर मेथड असेल. ओके, आणि तुमचं अंडरस्टँडिंग एकदा चेक करा. आणि येत नसेल तर बघा काय झालं. आणि जेव्हा तुम्ही येत नाही प्रॉब्लेम तेव्हा पण असं बघू नका की अच्छा ही मेथड, ही मेथड, ही मेथड, ही मेथड. डोंट बाय हार्ट स्टेप्स. कन्सेप्ट तुम्हाला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करता नाही आला ह्याचा अर्थ काय, कन्सेप्टमध्ये गडबड आहे काहीतरी, किंवा कन्सेप्टच्या ॲप्लिकेशनमध्ये गडबड आहे. मग ते बघा मी काय केलं, म्हणजे त्यात ती रिपेअर द कन्सेप्ट, डोंट रिपेअर त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेम जेव्हा तुम्हाला येत नाही एखादा प्रॉब्लेम. ठीक आहे, चलो कम बॅक. MHCET कॉर्नर फ्रॉम अरिहंत इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर. आता हे एकूण 29 क्वेश्चन्स आहेत, तर मला थोडा फास्टच करावं लागेल. ओके, क्वेश्चन नंबर 1. 3 parallel plate air capacitors are connected. Sorry, 3 parallel plate air connect. ओके, पॅरल मध्ये जोडलेले आहेत. इच कॅपॅसिटर हॅज अ प्लेट एरिया A/3. पहिला सॉल्व्ह करतोय. एरिया A/3 आहे अँड द सेपरेशन बिटवीन द प्लेट्स इज D, 2D अँड 3D रिस्पेक्टिव्हली. द इक्विव्हॅलेंट. ओके, मला सांगा काय असतं. C इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, A/ε0/D ना. ओके, मला C1 काय लिहिता येईल. A सगळ्याचा A/2 आहे, ε0 C1 चा D आहे, C2 चा किती आहे, A/2 ε0. C2 चा सॉरी हे A/3 आहे ना, नॉट A/2, A/3 आहे. आणि ε0 D चा 2D आहे. आणि C3 किती आहे, A/3 ε0 अपॉन 3D. 3D. आता त्याने काय म्हणलेलं, हे तिन्ही काय केलेले आहेत, तिन्ही पॅरल जोडलेत ना. ओके, तर त्यांनी काय म्हणलं, इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स तुम्हाला काढायचं आहे. तिन्ही पॅरल जोडले म्हणजे CP, what is equivalent resistance for parallel combination? It is simply C1 plus C2 plus C3. हे तिन्ही ऍड करा, तुम्हाला आन्सर येईल. A/3 ε0 D कॉमन काढा, 1 प्लस हाफ प्लस 1/3. हे काय येतं, हे LCM 6, 6 आणि 3 9, 2 11, 11/18. A/ε0/D should be the answer. बी ऑप्शन. ठीक आहे, ओके पुढे. ओके, बघा सेकंड क्वेश्चन बघा. टू आयडेंटिकल पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड. म्हणजे अगोदर दोन्ही एअर कॅपॅसिटर्स आहेत बरं का. टू आयडेंटिकल पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन सिरीज to a battery of EMF V. If one of the capacitor is completely filled with dielectric material of constant K, then potential difference of the other capacitor becomes. बरं, म्हणजे जेव्हा ते इक्वल होते तेव्हा ते काय होते, एअर कॅपॅसिटर्स होते. दोन असे एअर कॅपॅसिटर्स आहेत C आणि C. हे दोन असे एका सेलला जोडलेले आहेत. ह्याचं EMF आहे V. अच्छा, तर आणि त्यांनी काय म्हणलेलं आहे, जर जर काय केलं या दोन्हीपैकी एकाच जर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K भरला तर मला सांगा ह्याचा काय होईल. ह्याच्यात तिचा डायलेक्ट्रिक समजा ज्याच्यात K भरला तर ह्याचा नवीन कॅपॅसिटन्स KC होईल. का KC, बघा हे आपण मगाशी नव्हतं लिहिलं. हे असा ओरिजिनल फॉर्म्युला ना, C इक्वल टू A/ε0 D/K असा ओरिजिनल फॉर्म्युला आहे. एअरसाठी आपण हे K ची व्हॅल्यू 1 असते, त्यामुळे एअरसाठी आपण ते K लिहित नाही. पण डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट दुसऱ्या डायलेक्ट्रिकसाठी K ची व्हॅल्यू काहीतरी असेल ना. म्हणजे आता K आला म्हणजे अगोदर K जेव्हा 1 होता तेव्हा ह्याची व्हॅल्यू C होती. आता K टाकला, कुठला तरी ऑइल टाकला, काय इलेक्ट्रिक टाकला काहीतरी, तर आता ह्याचा नवीन कॅपॅसिटन्स KC झाला. KC. अच्छा, हा Cच आहे, कळतंय. आणि ही सेल आहे V ची. अच्छा, असंच आहे. तर त्यांनी काय विचारलंय, आता ह्याच्यावर नवीन पोटेन्शियल किती आहे असं त्यांनी विचारलंय मला. ओके, हे बघा सिंपल गणित आहे, कसं करता येईल मला सांगा. ह्याचा अर्थ चार्ज किती आहे,
याच्यावर सध्याच हा चार्ज किती आहे, इथनं चार्ज किती निघाला. मला सांगा ह्याच्या अक्रॉस तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स काढायचा ना. आपल्याला माहिती आहे क्यू इक्वल टू सी बाय व्ही. वाव, सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. बघा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. अच्छा, मला काय काढायचं आहे, मला व्ही काढायचं आहे त्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस. ठीक आहे, मला सी आणि क्यू माहिती असेल तर मला ह्याचा व्ही काढता येईल. अच्छा, ह्याचा सी तरी सीच आहे. मला जर ह्याचा क्यू काढता आला तर मला काय, क्यू काढता आला, सी माहिती आहे, मला व्ही काढता येईल. ह्याचा क्यू कसा काढता येईल. मला सांगा टोटल याचा कॅपॅसिटन्स किती आहे, याचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स किती आहे. के सी आणि सी सिरीजमध्ये C1 C2 अपॉन C1 प्लस C2 होतं. म्हणजे याचा सी इक्विव्हॅलेंट किती येतो, के सी स्क्वेअर अपॉन सी के प्लस 1 ना, प्रोडक्ट अपॉन ऍडिशन. अच्छा, सी सी कट झाला, दिस बिकम्स के सी अपॉन के प्लस 1. हा झाला सी इक्विव्हॅलेंट. म्हणजे मी या दोघांना काढून या एका सी इक्विव्हॅलेंटने रिप्लेस करू शकतो दोघांना. ठीक आहे. अच्छा, मग यातनं किती चार्ज निघाला बाहेर, क्यू इक्वल टू सी व्ही. सी किती आहे, म्हणजे सी या केसमध्ये सी इक्विव्हॅलेंट इंटू व्ही ना, म्हणजे या दोघांना काढून एकच ठेवला ना मी. म्हणजे यातनं चार्ज किती निघाला, या सर्किटचा अख्खा कॅपॅसिटन्स जो सी इक्विव्हॅलेंट आहे इंटू व्ही. सी इक्विव्हॅलेंट किती आहे, के सी व्ही बाय के प्लस 1 असं लिहू का. व्हॅल्यू टाकली सी इक्विव्हॅलेंटची, इतका चार्ज निघाला. आणि हे दोन सिरीज मध्ये आहेत म्हणजे टोटल क्यू इक्वल टू Q1 इक्वल टू Q2. सिरीज मध्ये प्रत्येक कॅपॅसिटन्सवर चार्ज सेम असतो, आठवत आहे. पॅरलल मध्ये चार्ज डिस्ट्रीब्यूट होतो, सिरीज मध्ये चार्ज प्रत्येकावर सेम आणि तोच इक्वल टू टोटल चार्ज. म्हणजे दिस इज सेल्फ इक्वल टू Q1 इक्वल टू Q2. ह्याच्यावरचा चार्ज Q2 जर म्हणलं तर तो तेवढाच आहे. अच्छा, मग झालं, ह्याच्यावर तुम्हाला पोटेन्शियल काढायचं ना, V इक्वल टू क्यू बाय सी. क्यू काय, ह्याच्यावरचा क्यू किती आहे, हा के सी व्ही बाय के प्लस 1 बाय सी. सी सी कट झाला, दिस बिकम्स के व्ही अपॉन के प्लस 1. शुड बी द आन्सर, के व्ही अपॉन के प्लस 1, बी ऑप्शन. ठीक आहे. ओके, पुढे. ओके, तिसरा, द डिफरन्स इन द effective capacity of two similar capacitors when joined in series and in parallel is 6 microfarad, the capacity of each capacitor. अच्छा, त्यांनी काय काढलंय, डिफरन्स इन इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटी ऑफ सिरीज इन पॅरलल. म्हणजे त्यांनी काय म्हणलंय, CS मायनस CP. व्हॉट इज CS, इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स इन सिरीज, आणि CP म्हणून इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स इन पॅरलल. ह्याचा डिफरन्स आहे 6 मायक्रोफॅरड. आता त्यांनी इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटर त्यांनी विचारलं ना किती व्हॅल्यू आहे. ओके, CS काय सांगा, जर C आणि C जोडले सिरीज मध्ये तर CS काय होतं. आपण आता एक काम करू, CP घेऊ पहिले, CP मायनस CS करू. ते उलट मायनसचा इश्यू नाहीये काही इथं. ओके, CP काय होतं, C1 प्लस C2 होतं ना, म्हणजे 2C होणार. C प्लस C 2C मायनस. आता दोन आयडेंटिकल तुम्ही सिरीज मध्ये जोडले तर हाफ होणार, म्हणजे C/2 होणार. दिस इक्वल टू 6 मायक्रोफॅरड. म्हणजे काय झालं, 3/2C equal to 6 microfarad. C becomes equal to 4 microfarad. Should be the answer. कळत आहे. ओके. पुढचा, फोर्थ क्वेश्चन. द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी एट अ पॉइंट नियर अँड आउटसाइड द सर्फेस ऑफ अ चार्ज कंडक्टर एट एनी शेप ऑफ एनी शेप इज E1. वर द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज इन्फायनाइट थिन प्लेट इज E2. देन द रिलेशन बिटवीन E1 and E2. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक रिवाइज करून तुम्ही बसा इथे, आणि मी तुम्हाला सांगितलं रिवाइज करायचं म्हणजे काय करायचं. यू रिड्यूस एक्स्ट्रॅक्ट ऑफ द एंटायर चॅप्टर टू जस्ट वन और टू पेजेस. सगळे फॉर्म्युले, जे काय कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत त्या कन्सेप्ट, शॉर्टकट्स काही सांगितलेले असतील यात तर. ओके, हा कितवा क्वेश्चन आहे, फोर्थ. बरं, त्यांनी काय म्हणलं, इलेक्ट्रिक फील्ड. ओके, त्यांनी कुठलाही शेपचा कंडक्टर घेतला, त्या कंडक्टरच्या जस्ट बाहेर किती असतो इलेक्ट्रिक फील्ड, त्याला तुम्ही E1 म्हणलेलं आहे. तो काय असतो, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. आठवा, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट, जस्ट बाहेर ऑफ अ चार्ज कंडक्टर ऑफ एनी शेप. आणि जस्ट आत किती असतो, 0. आठवत आहे का, जस्ट आत 0 असतो कंडक्टरच्या आत. मला आठवत आहे, मी क्लासरूम मध्येच आपण हे तुम्हाला सांगितलं होतं, गॉस लॉ वापरायचा कसा वगैरे वगैरे. ओके, जस्ट आउटसाइड हा सिग्मा बाय E1. अच्छा, आणि ते काय म्हणलं, थिन प्लेट आहे. ओके, थिन प्लेटच्या इथे किती असतो इलेक्ट्रिक फील्ड, ह्याला E2 म्हणलेला किती असतो, सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट असतो.
दोन्ही तर सिग्मे सिग्मे सेम आहेत. हां फाईन, मग काय लावा रिलेशन. दिस इज इक्वल टू E1/2 आन्सर. E2 इक्वल टू E1/2 म्हणजे E1 इक्वल टू 2E2. देर इट इज ऑप्शन सी. ओके, पुढचा. टू कॉन्सेंट्रिक स्फिअर्स काय म्हणतात, टू कॉन्सेंट्रिक स्फिअर्स केप्ट ॲट एअर हॅव रेडियाय capital R, small r, they have similar charge and equal surface charge density. But the electric potential at common center is बघा परत वाचतोय. Two concentric spheres kept in air have radii r and small r. They have similar charge and equal surface charge density sigma. Electrical potential at common center is. अच्छा बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण चार्ज स्फिअर स्टडी केलेले आहेत, आठवा. एका स्फिअरच्या सेंटरला जर स्फिअरवर जर चार्ज क्यू डिपॉझिट केला, ह्याचा रेडियस जर आर असेल, त्याच्या सेंटरला पोटेन्शियल किती असतं? V इज इक्वल टू के क्यू बाय कॅपिटल आर ना. आणि त्यांनी ओके कॉन्सेंट्रिक स्फिअर्स आहेत. कॉन्सेंट्रिक स्फिअर्स आहेत म्हटल्यानंतर काय ते हॉलोच असतील ना. ते डिड नॉट मेन्शन, त्याचं हॉलो स्फिअर म्हणायला नाही ते, पण कॉन्सेंट्रिक स्फिअर एकात एक स्फिअर असते म्हणजे हॉलोच असतील. नाहीतर मग त्याला स्फिअर सॉलिडच असतील तर अर्थच राहत नाही एकात एकला. बरं, तर हे असं दोन आहे. वेल, हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. तर आता त्यांनी काय म्हणलंय, दोन स्फिअर्स आहेत, काढा दोन स्फिअर्स कॉन्सेंट्रिक आहेत. एकाचा रेडियस काय आहे, कॅपिटल आर आहे, आणि एकाचं काय आहे, स्मॉल आर आहे. तर या ठिकाणी हा सेंटर सी असेल, या ठिकाणी त्यांनी पोटेन्शियल किती हे विचारलेलं आहे. ओके, पोटेन्शियल ही स्केलर क्वांटिटी आहे, त्यामुळे डायरेक्टली तुम्हाला ऍड करता येतं. ओके, बाहेरच्या आता ह्याच्यावर एक मिनिट, ह्याच्यावर त्यांनी काय म्हणतात, चार्जेस सिमिलर आहेत म्हणलेलं आहे. चार्जेस सेम आहे म्हणलेलं नाहीये, सिमिलर म्हणलेलं आहे. मागच्या आर्यनच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सेम चार्ज घेऊन काढलेले आन्सर, विच इज नॉट अ करेक्ट थिंग. त्यांनी ते कसं बसं ते आणलेलं तिथं बळजबरी. इट्स नॉट अ करेक्ट सोल्युशन. त्यांनी चार्ज सेम म्हणलेलं नाही, सिमिलर म्हणलेलं आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणजे ह्याच्यावर जर Q1 असेल तर ह्याच्यावर चार्ज Q2 आहे. फक्त सिमिलरचा अर्थ काय, दोन्ही पॉझिटिव्ह असतील, नेचर त्याचं सेम असेल. पण त्यांनी असं कधी म्हणलेलं नाही की Q1 इक्वल टू Q2. आणि काय म्हणलेलं आहे, σ1 इक्वल टू σ2, म्हणजे ह्याचा σ1 शुड बी आणि ह्याचा σ2 असं जर असेल. ओके, तर त्यांनी काय, दोन्ही इक्वल आहे ना, म्हणजे σ1 इक्वल टू σ2 इक्वल टू सिग्मा. बरं, दोन्हीचं हे सिग्मा सिग्मा म्हणू, कारण चार्ज डेन्सिटी सेम आहे, सरफेस डेन्सिटी चार्जची सेम आहे असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, दोन्ही सिग्मा सेम आहेत. सिग्मा काय, Q बाय ए असतो ना, म्हणजे आय कॅन से Q1 बाय 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर इक्वल टू Q2 बाय 4 पाय स्मॉल आर स्क्वेअर. अच्छा, 4 पाय कट, म्हणजे काय मला म्हणता येईल, Q1 बाय आर स्क्वेअर इक्वल टू Q2 बाय स्मॉल आर स्क्वेअर. ओके, हे एक आउटपुट मला मिळालेलं आहे. ओके, कीप इट असाइड. आता तुम्हाला याचं टोटल पोटेन्शियल सेंटरचं काढायचं आहे, म्हणजे V ॲट सेंटर. ह्याची फक्त ॲडिशन होईल ना, के क्यू. तर मग आउटर स्फिअरमुळे किती पोटेन्शियल आत तयार होईल, के Q1 बाय आर, आणि इनर स्फिअरमध्ये किती तयार होईल, के Q2 बाय स्मॉल आर. कळतंय का, असं होईल. ओके, आता त्यातलं के तरी मला कॉमन काढता येईल. के आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट, हे कॉमन काढलं. ओके, मला काय लिहितं, Q1 बाय आर प्लस Q2 बाय आर. ओके, त्याने तुम्हाला हेच विचारलेलं आहे. तुम्हाला बेसिकली आता काय करायचं आहे, तुम्हाला हा रिझल्ट वापरायचा आहे आणि सिग्माच्या टर्म्समध्ये तुम्हाला या गोष्टी आणायच्या आहेत. आता नाव व्हॉट रिमेन्स इज जस्ट मॅथमॅटिक्स. ओके, मी आता काय करतो, वरती आणि खाली आपण के आर आरनी मल्टिप्लाय करू. मग इथं काय लिहिल, असं लिहू का, हे केस राहू दे, कशाला ते 4 पाय एप्सिलॉन नॉट मोठं लिहायचं, हे याला केस लिहितो मी. ओके, के काय करतो, वरती आर आरनी मल्टिप्लाय करतो, खाली आर आरनी मल्टिप्लाय करतो, म्हणजे काय होईल, हे Q1 बाय आर स्क्वेअर आर प्लस Q2 बाय स्मॉल आर स्क्वेअर कॅपिटल आर, असं येईल का. वरती आणि खाली आर आरनी मल्टिप्लाय केलं. अच्छा, आता हे Q1 Q2 ह्याला समजा काहीतरी ए म्हणलं, म्हणजे हे तेच झालं ना, हे पण ए झालं, हे पण ए झालं ना. लुक ॲट दिस, हे पण ए, हे ए आहे आणि हे पण ए आहे. तर ए कॉमन काढून बाहेर काढलं, मला काय मिळेल, के ए आर आर, आणि हे काय झालं, 1/r प्लस 1 कॅपिटल आर ना.
अच्छा, हे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर खाली प्रोडक्ट आर आर आणि हा आर आर कट होऊन जाईल. म्हणजे काय मला मिळेल, के ए आर प्लस आर असं मिळेल का मला. अच्छा, आता काय करतो मी ह्याला, के ची व्हॅल्यू ठेवा आता 1/4πε0. आता ए ची व्हॅल्यू, ए ची कुठली व्हॅल्यू यातली उचला, से Q1/r². ए ची कुठली व्हॅल्यू उचलली, इंटू ब्रॅकेट आर प्लस आर. कळतंय का. अच्छा, आता 4πr² काय आहे, 4πr², सरफेस एरिया. सरफेस एरिया. आणि हा Q1 काय आहे, Q1 कॅपिटल आर वरचा चार्ज आहे ना. बघा, कॅपिटल आर वरचा चार्ज आहे, म्हणजे बेसिकली असं लिहिता येईल का मला, हे Q1 लिहितो आणि 4πr² हा त्याचा एरिया आहे ना. ओके, आणि हे आर प्लस आर अपॉन ε0 असं आहे ना. हे काय आहे, सिग्मा आहे. लुक ॲट दॅट, दिस इज सिग्मा. म्हणजे काय झालं, सिग्मा आर प्लस आर बाय ε0 शुड बी द आन्सर. हे असं आन्सर पाहिजे. ठीक आहे. सोल्युशन मध्ये त्यांनी मग काहीतरी घोटाळा केलाय. घोटाळा म्हणजे त्यांनी काय केलंय, की डायरेक्ट Q1 = Q2 केलंय. लक्षात घ्या, जर Q1 = Q2 असेल आणि सिग्मा ऑल्सो = σ2 असेल तर काय होईल, हे सगळं कटच होईल ना. हे कट होईल म्हणजे काय, R = R येईल. ह्याला अर्थ म्हणजे अर्थच राहत नाही. मग त्याला वाय कॉल इट 2 कॉन्सेंट्रिक सर्फेसेस, इट बिकम्स अ सिंगल सर्फेस किंवा सिंगल स्फिअर होईल ना असं झालं तर. ठीक आहे. सो त्यांनी असं करून आन्सर बळजबरी असं आणून ठेवलेलं आहे, पण दॅट इज नॉट अ करेक्ट वे ऑफ सॉल्विंग. दिस इज अ बेटर वे ऑफ सॉल्विंग. ठीक आहे. अच्छा, तुम्हाला मे बी आता मला जे काही सेकंदात सुचलं ते मी असं केलं. मे बी ह्याचे स्टेप्स काय अजून कमी करता येईल का बघा. यू हॅव टू रिप्लेस दिस इन टू दिस आणि तुम्हाला याची व्हॅल्यू काढायची फायनल. BC = दिस. हे द सोल्युशन आहे. नोट डाऊन. ओके. 6. 2 चार्जेस ऑफ इक्वल मॅग्निट्यूड Q आर प्लेस्ड इन ए ॲट अ डिस्टन्स 2a. आपण हे भरपूरदा करत आलो आहे. 1857 पासून प्रॉब्लेम चालू आहे हा आपला. बघा. ओके. 2 charges of equal magnitude Q are placed in a at a distance 2a from each other from apart. Okay. Q आणि 2a डिस्टन्स आणि हे दुसरा Q. बरं असं आहे. थर्ड चार्ज -2q is placed at the mid point. बरं, हा -2q ठेवला, हा a आणि हा a, म्हणजे दोन्ही टोटल डिस्टन्स 2a झालं. ओके. -2q ठेवला. बरं, पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टम. अच्छा, सिस्टमची पोटेन्शियल एनर्जी किती आहे. अच्छा, आठवा, पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम मी तुम्हाला काय शिकवलं होतं. मी तुम्हाला असे भरपूर एक्झाम्पल दिले होते की व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम. जर मला हा चार्ज Q, हा चार्ज Q आणि हा चार्ज Q समजा असा इक्विलॅटरल ट्रायंगलच्या व्हर्टायसेसवर आणून ठेवायचा आहे, तर ह्याची एनर्जी किती. लक्षात घ्या, हे मी तुम्हाला कसं सांगितलं होतं, एनर्जी ऑफ सिस्टम. आठवा, मी तुम्हाला म्हणलं एका क्लासरूममध्ये समजा सगळे लोक एकमेकांना हेट करतायत आणि मला तुम्हाला सगळ्यांना भिगवणपासनं दौंडपासनं तुम्हाला ते आणायचं असेल तर मला कार्य करावं लागेल. एनर्जी आठवतंय, असं इक्वेशन तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं मी. मग एकाला घेऊन यायला, दुसऱ्याला घेऊन यायला, तिसऱ्याला घेऊन यायला, मला टोटल सगळ्या पोरांना घेऊन यायला किती एनर्जी द्यावं लागेल. दॅट मच एनर्जी बिकम्स एनर्जी ऑफ दॅट पोटेन्शियल एनर्जी ऑफ द एंटायर सिस्टम. कळतंय. ओके. त्यात मी कसं केलं, आपण स्टेप बाय स्टेप अशा प्रॉब्लेममध्ये आपण काय करतो, स्टेप बाय स्टेप एकेका चार्जला इन्फिनिटीपासून या ठिकाणी घेऊन या. ओके. आणि त्याचे टोटल आपण पोटेन्शियल एनर्जी ऍड करून टाकतो, कारण पोटेन्शियल एनर्जी स्केलर क्वांटिटी आहे. बघा, ह्याच्यामध्ये काय, पहिल्यांदा काही नव्हतं, फक्त या एकट्याला घेऊन आलो तेव्हा मला किती एनर्जी स्पेंड करावी लागली, 0. टोटल एनर्जी काढतोय. ओके, 0, कारण कोणीच नव्हतं ना, कोणाच्या अगेन्स्ट आणणार एनर्जी. रिपल्शनला कोणी असेल तरच एनर्जी लागेल ना आणायला. बरं. ओके. त्यानंतर हा आणू, हा चार्ज मी इन्फिनिटीपासून इथं आणून ठेवला, या चार्जपासनं एवढ्या अंतरावर आणून ठेवला, तर या ठिकाणची पोटेन्शियल किती आहे, या चार्जमुळे तयार झालेलं या ठिकाणचं पोटेन्शियल किती आहे. पोटेन्शियल काय असतं, KQ पोटेन्शियल एनर्जी काढायची आपल्याला. पोटेन्शियल एनर्जी काय असते या ठिकाणी, या चार्जमुळे असलेली, ती म्हणजे KQ1Q2/R ना. पोटेन्शियल एनर्जी KQ1Q2/R आठवतंय. जसं पण ग्रॅव्हिटेशनमध्ये -GM1M2/R केलं होतं, तसंच KQ1Q2/R, KQ1Q2 मायनस सकट बाय R. अच्छा, आणली. आता ह्याला घेऊन या. अच्छा, ह्याला घेऊन आला म्हणजे मला कोणाकोणाच्या अगेन्स्ट होता, ह्याच्यामुळे अगेन्स्ट पण मला, म्हणजे ह्याच्यामुळे पण इथं काहीतरी कार्य करावं लागेल, ह्याच्यामुळे पण काहीतरी कार्य करावं लागेल. अच्छा, म्हणजे ह्याला जर इन्फिनिटीपासून इथं आणलं तर ह्याची इथली पोटेन्शियल एनर्जी किती झाली,
याच्यामुळे किती आहे? के Q1 Q2 बाय R प्लस याच्यामुळे के Q1 Q2 मायनस सकट घ्या अपॉन R. बस हे तुम्हाला सॉल्व्ह करा, आन्सर येऊन जाईल. अरे कळतंय? आठवत असे प्रॉब्लेम केले होते आपण भरपूर. काय लिहिलं मी हे आता? काय लिहू? असं लिहू का? के क्यू स्क्वेअर बाय ए कॉमन काढू का? मग इथं काय येईल? हे -2 ओके प्लस हाफ -2 ओके. असंच आहे का हे? फाईन. म्हणजे हे काय होतं? के क्यू स्क्वेअर बाय ए हे काय झालं? -4 झालं. -4 -8 7/2 दिस बिकम्स 7/2. 7/2 के क्यू स्क्वेअर बाय ए असं काहीतरी आन्सर यायला पाहिजे. आता त्यांनी के ची व्हॅल्यू त्यात सबस्टिट्यूट केलेली आहे. काय 1/4πε0 ना, म्हणजे 8πε0 ए क्यू स्क्वेअर असा आन्सर आहे का बघा कुठे? लास्ट ऑप्शन बघा, दिसतोय? ओके, दॅट इज द आन्सर. इतकी जूल एनर्जी अख्खी लागेल ही सिस्टम बनवायला. अरे आठवतंय का? कॅन यू रिमेंबर ऑल दिस? ओके, पुढे बघू. पुढचा क्वेश्चन आहे 3 particles each having charge this q placed at a corner of a circular triangle, the electrostatic potential energy of the system. सेम क्वेश्चन आहे. मगाशी तुम्हाला ते दाखवलं ना इलेक्ट्रोस्टॅटिक इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये. सेम क्वेश्चन, काही फरक नाही. स्वतः ट्राय करा. फक्त इथं अरेंजमेंट स्ट्रेट लाईन मध्ये होती, तिथे अरेंजमेंट एका ट्रायंगल मध्ये असेल. तुम्हाला फक्त हे डिस्टन्सेस चेंज होतील आणि जे काय क्यू ची व्हॅल्यूज वगैरे पण आहे. आणि त्यात त्यांनी क्यू काहीतरी 10 मायक्रोफॅरेड दिलेला आहे. Try this. Similar question. 8th, energy per unit volume of a capacitor having area and separation d kept at a potential difference V is given by. बघा, तुम्हाला आठवत आहे व्हॉट इज एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम? एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काय? त्याला आपण एनर्जी डेन्सिटी सुद्धा म्हणतो ना. एनर्जी डेन्सिटी म्हणतो आपण. व्हॉट इज इट? ½ ε0 E स्क्वेअर. हे E काय आहे? हे इलेक्ट्रिक फील्डचं E आहे. अच्छा, पण एका कुठल्या कॅपॅसिटर मधला अंतर जर डी असेल आणि ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स व्ही असेल, तर मला माहिती आहे ह्याच्यातलं इलेक्ट्रिक फील्ड किती असतं? हे असतं V/d. हे कुठनं आलं होतं आठवतंय का? V = इंटिग्रेशन ई डी एक्स. म्हणजे या ठिकाणी इंटिग्रेशन ई डी म्हणून E = V/d. आठवत नसेल तर ते लेक्चर उघडा, परत रिवाइज करा, करायची गरज आहे. डोंट find some shortcuts. There is no shortcut to hard work. E square V square by D square असं काय तर आन्सर दिसतंय का बघा? असं असायला पाहिजे. पहिलाच ऑप्शन दिसतोय असं. ओके, नेक्स्ट. इफ द कॅपॅसिटन्स बिटवीन द प्लेट्स ऑफ पॅरल प्लेट कॅपॅसिटन्स 10 मायक्रोफॅरेड डबल्ड द न्यू इफ द डिस्टन्स इज डबल्ड. अच्छा, डिस्टन्स बोला काय करणार? कॅपॅसिटरचा डिस्टन्स. कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय आहे पॅरल प्लेटसाठी? ए ε0 k बाय डी. बाकी सगळ्या कॉन्स्टंट असतील तर C इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू D. म्हणजे त्यांनी जर D डिस्टन्स डबल केलं तर C हाफ होणार ना. कितवा क्वेश्चन आहे हा? ओके, डिस्टन्स डबल केलं तर कॅपॅसिटन्स हाफ होणार, म्हणजे आन्सर 5 येणार ओव्हरऑल. ओके, 10th, द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटसाइड चार्ज स्फिअर ऑफ रेडियस r ॲट अ डिस्टन्स स्मॉल r. आउटसाइड आठवतंय का? चार्ज स्फिअर जर असेल, ओके, आणि त्यांनी त्याचा सिग्मा घेतलाय. एक चार्ज स्फिअर आहे, समजा याचा चार्ज स्फिअर क्यू आहे आणि याची रेडियस कॅपिटल आर आहे. तर याच्यापासून स्मॉल आर अंतरावर एखादा पॉइंट असेल, याच्या ठिकाणी त्यांनी काय विचारलेलं आहे? दे हॅव आस्क्ड यू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. म्हणजे त्यांनी इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी विचारली आहे की इलेक्ट्रिक फील्ड विचारलेलं आहे? ई विचारलेलं आहे. किती ई असतो इथं? या पॉइंटसाठी, फॉर दिस पॉइंट, दिस एंटायर थिंग ऍक्ट्स लाईक अ पॉइंट चार्ज केप्ट ऍट इट्स सेंटर. म्हणजे हा क्यू कम्प्लिटली सेंटरला ठेवला असेल तर या ठिकाणी ई जेवढा तयार होईल तेवढाच असतो ई ह्या स्फिअरचा. कळतंय का? ओपन. जर आठवत नसेल तर मागे वह्या उघडा,
रिवाइज करा परत. इथलं इलेक्ट्रिक फील्ड काय येतं मग, के क्यू स्क्वेअर बाय आर, वेल के क्यू, आय एम सॉरी, के क्यू बाय आर स्क्वेअर. अरे इथं पॉईंट चार्ज मानला मी जर क्यू, तर ह्याच्यामुळे इथलं इलेक्ट्रिक फील्ड किती झालं, के क्यू बाय आर स्क्वेअर. अच्छा, ओके. आता त्यांनी फक्त सिग्माच्या टर्म्समध्ये विचारलेलं आहे, मग मी काय करतो, के ला 1/4πε0 आर स्क्वेअर बाय क्यू करतो. 4πr² एरिया आहे, क्यू बाय एरिया बिकम सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. ओय आर कुठे गेला, 4πr², बरं, सिग्मा बाय एप्सिलॉन. एक मिनिट, काहीतरी राडा झाला, एक मिनिट. ओ वेल 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 वेल, मला असं नाही म्हणता येणार, एक मिनिट. के काय आहे, 1/4πε0 आर स्क्वेअर. आय कॅनॉट टेक दिस. मला काय करावं लागेल, मला क्यू बाय ए काय असतो, एरिया ऑफ स्फिअर असतो ना. आय कॅनॉट टेक दिस आर स्क्वेअर, मला तिथं दुसरा आर स्क्वेअर आणावं लागेल. म्हणजे काय करतो, क्यू आर स्क्वेअर अपॉन 4πr² ε0 आर स्क्वेअर असं लिहू का मी याला. हा, आता नाव दिस क्यू अपॉन 4πr² इज सिग्मा. म्हणजे काय लिहितो मी, सिग्मा आर स्क्वेअर अपॉन ε0 स्मॉल आर स्क्वेअर. असं काय आन्सर आहे का बघा, ε0 स्मॉल आर स्क्वेअर. ठीक आहे, असा ऑप्शन दिसतोय. 11th, in a parallel plate capacitor capacity increases if area should increase. बघा ते लिहिला होता फॉर्म्युला, C इक्वल टू A ε0 K बाय D. कळतंय. पुढे 12, एनर्जी रिक्वायर्ड टू चार्ज अ पॅरलल प्लेट कंडेन्सर म्हणजे कॅपॅसिटर of plate separation D and area of A such that uniform electric field E is. ओके, त्यांनी एनर्जी विचारलेली आहे या सगळ्या टर्म्स मध्ये. कसं करणार, त्यांनी आपल्याला माहिती आहे एनर्जी ऑफ कॅपॅसिटर किती असते, एनर्जी किती असते, हाफ CV² ना. ओके, हाफ सी, आपल्याला काही नाही, गिवन टर्म्स मध्ये ठेवायचं आहे. सी A ε0 D, व्ही किती असतो, E/D चा स्क्वेअर. नॉट E/D, V इज ED चा स्क्वेअर. ओके, एन्जॉय. काय येतं हे, A ε0 E²D/2 असं ऑप्शन आहे का बघा, खाली फक्त 2 आहे. हां, देर इज ऑप्शन डी. झाला, आलं होतं मॅच. 13 बघा, चार्ज क्यू इज प्लेस्ड ॲट द कॉर्नर ऑफ अ क्यूब ऑफ साइड ए, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू क्यूब इज. काय करता येईल, आठवतंय कसं काय केलेलं, एका क्यूबच्या, थोडं लहान काढतो, हे एक्झॅक्ट प्रॉब्लेम मी आपल्या नोट्समध्ये आहे घेतलेला आहे, पण तरी बघा एकदा. हा चार्ज किती आहे, क्यू चार्ज एका कॉर्नरवर ठेवलेला आहे ऑफ साइड ए, असं म्हणलं ना त्यांनी. इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द क्यूब इज. हा बोला काय करताय, इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू द क्यूब इज. बर, अच्छा, तरी अख्खा क्यूब मधनं म्हणलेलं आहे. तर मला एक सांगा, आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू अ सरफेस, आपल्याला गॉस लॉ काय सांगतो, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू क्यू इनसाइड बाय ε0. अरे आठवते का. ओके, मला जर टोटल फ्लक्स ज्याच्यातनं पास होणारा काढायचा असेल, मला क्यू इनसाइड काढावं लागेल. हा जो क्यू ठेवलेला आहे, हा जो क्यू या क्यूबच्या सरफेसवर कॉर्नरवर ठेवलेला आहे. ओके, त्याचा किती पोर्शन क्यूबच्या आत आहे हे काढावं लागेल. आता तुम्हाला ते केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये आलेलं असेल, तर का क्यूबच्या आत ह्याचा किती पोर्शन असतो, 1/8 असतो. आठवते का, 1/8. ओके, आता तुम्हाला अजून एक लॉजिक सांगितलेलं मी, हे काढायचं असेल तर कसं, हे
असं किती क्यूब काढता येईल? 1 2 3 4. आठवतंय का? हे झाले 4 क्यूब त्या लेवलवर, आणि 4 त्याच्यावरती. आठवतंय का? 4 त्याच्यावरती. अरे बोला. तुम्ही कसं बोलणार तिथनं? बोललं तरी मला ऐकू नाही येणार. ओके. काय कळतोय घोटाळा? म्हणजे दिस क्यू इज शेअर्ड बाय हाऊ मेनी क्यूब्स? 8 क्यूब्स. कळतंय का? मला 8 क्यूब आहेत ना, हे खाली 4 वर 4. कळतंय? म्हणजे हा एक क्यू 4 असं, त्यातला एकच रिअल क्यू आहे, बाकी सगळे इमॅजिनरी आहेत आपले. पण दिस क्यू इज शेअर्ड बाय 8 क्यूब्स, म्हणजे या क्यूचा किती पोर्शन या क्यूबच्या आत आहे? 1/8 आहे. म्हणजे दिस क्यू इनसाइड इज क्यू बाय 8 एप्सिलॉन नॉट. आन्सर आहे हे. अच्छा, आता ते फक्त तुम्ही कसं सिग्माच्या टर्म्समध्ये आहे का? कुठे बोलला? क्वेश्चन हरवला माझा. क्वेश्चन हां हेच आहे. कुठं सिग्मा विग्मा? क्यू बाय 8 एप्सिलॉन नॉट. डी ऑप्शन आहे 13व्याचा. अरे कळतंय? असा एक आपण जो क्लासमध्ये प्रॉब्लेम केला होता तो कसा होता की फ्लक्स पासिंग थ्रू वन ऑफ द फेस असं होता ना, हे असा एक होता फ्लक्स पासिंग थ्रू. हे आपण हे कसं केलं बघा, बुक सोडून बघा. आपण याच्यात व्हिडिओ लेंथ वाढवायला नको. ओके. 14th, in bringing electron towards another electron, the electrostatic potential energy system, it should decrease. बघा, it should increase. कसं इन्क्रीज? का? तर रिपल्शन आहे इलेक्ट्रॉन मध्ये. लक्षात घ्या, हे कॉमन सेन्सने बघा, गणित आपण काही बघायची गरज नाही. कॉमन सेन्स. एक इलेक्ट्रॉन दुसरा इलेक्ट्रॉन आहे. हे अगोदर लांब आहेत दोन इलेक्ट्रॉन्स. एक त्यात दोन्ही इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्यात रिपल्शन आहे. ओके, मग मी जर असं दाबतोय, मी जर ह्याला जवळ 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 आणतोय, तर लक्षात घ्या, इतकं जवळ आणलं तर रिपल्शन वाढेल. म्हणजे आता जर मी सोडलं तर फटकन मागे जाईल ना, हात सोडल्या. हा, मागे जास्त गेला म्हणजे तो एकदम इमिजिएटली मागे जाईल. म्हणजे एकदम लांब असेल तर सोडला तर थोडासा निवांत जाईल. म्हणजे हे आपलं कॉमन सेन्स आहे ना. जितकं जवळ आणू आपण रिपल्शन करणारे ऑब्जेक्ट, जितके जवळ आणू तितके आपण त्यांच्यामधली पोटेन्शियल एनर्जी वाढवतोय. हे लक्षात घ्यायचं. कधी एक इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन असेल, हा ह्याचं हे उलट होतं. एक इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन जितका जवळ आणू तितकी त्याची पोटेन्शियल एनर्जी कमी होते, कारण त्याच्यामध्ये अट्रॅक्शन आहे. आपण त्याच्या मनाच्याच त्याचं अट्रॅक्शन असल्यामुळे, दोघांचं अट्रॅक्शन जर असेल इलेक्ट्रॉन प्रोटॉन मध्ये, तर त्यांच्या मनासारखंच करतोय आपण, जवळ आणतोय म्हणजे. ओके, म्हणजे ते असं रिबेल काय करणार नाही, त्यांची एनर्जी कमी होतीये. पण जर त्या दोघांमध्ये रिपल्शन आहे, त्यांच्या इच्छेच्या अगेन्स्ट मी त्यांना जवळ आणतोय, कळतंय, आणि तेव्हा जेव्हा मी हात सोडतो तेव्हा ते इमिजिएटली मागे बॅक ऑफ करतील, त्यांच्यामधली एनर्जी इतकी जास्त वाढलेली असेल. यू अंडरस्टँड दॅट? अच्छा, फाईन. तर याचा आन्सर आहे पोटेन्शियल एनर्जी शुड इन्क्रीज जर तुम्ही इलेक्ट्रॉन जवळ आणताय. 15, पॅरल प्लेट कंडेन्सर विथ ऑइल, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 2 आहे दिलेलं त्यांनी, बिटवीन द प्लेट ऑफ कॅपॅसिटन्स C, इफ ऑइल इज रिमूव्ड अँड द कॅपॅसिटन्स बिकम C/2. ऑइल रिमूव्ह केल्यानंतर काय झाला? कॅपॅसिटन्स C/2 झाला ना. ओके, म्हणजे मी ग्रांटेड नको धरून चालायला, कारण तुम्ही समोर थांबलेलं नाहीये. पब्लिकला जर कळलं नाही तर आपण बघू. बघा, एखादा कॅपॅसिटर जर नुसता असेल, हवेचा असेल, तर त्याचा कॅपॅसिटन्स C असेल. ह्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जर K भरला तर त्याचा कॅपॅसिटन्स काय होतो? Kc होतो ना. अच्छा, मग आता या केसमध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे? यालाच C म्हणलेलं आहे. ह्यालाच C, आपण ह्याला C' म्हणू. ओके, त्यांनी ह्यालाच C म्हणलेलं आहे. तर हे काय झालं? हे काय झालं? हे झालं C/K ना. अरे झेपतंय का? कळतंय का? हे झालं C/K. K ची व्हॅल्यू आहे 2. म्हणजे हवा असताना किंवा ऑइल काढून घेतल्यानंतर त्याचा कॅपॅसिटन्स झाला C/2. कळतंय का? अच्छा, देन देर इज 16, युनिट ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स. व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन, टफ. युनिट ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स phi = E.A, म्हणजे EA cos θ. E चं काय युनिट आहे? E चं युनिट आहे व्होल्ट पर मीटर. A चं आहे मीटर स्क्वेअर, म्हणजे काय येणार? हे व्होल्ट मीटर येणार. किंवा E चं दुसरं युनिट आहे न्यूटन पर कुलम, आणि मीटर स्क्वेअर म्हणजे काय? तर न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम. आता याचा काय तर झमेला करून काय ऑप्शन देता येईल असेल तर देऊ शकेल, पण याचा दोन्हीपैकी कुठला ऑप्शन आहे का?
व्होल्ट मीटर दिसतोय, टिक मारा, पुढे चला. 17 द पॉइंट चार्जेस -3 microcoulomb. Okay, they repel with a force this. If charge this is added to them, the force between becomes. Okay, आता मी तुम्हाला इथं विचारायला तुम्ही नाहीये की तुम्हाला आलंय, ठीक आहे. ज्यांना आलेलं आहे थोडा व्हिडिओ पुढे घ्या आणि पुढचा प्रॉब्लेम बघा. ज्यांना नाही आलं ते बघा सोल्युशन. काय म्हणलंय त्यांनी, दोन चार्जेस. ओके, त्यांनी फोर्सचं विचारलेलं आहे. मला सांगा, फोर्स दोन चार्जेस ठेवले आर डिस्टन्सवर, फोर्स काय असतो? के Q1 Q2 बाय आर स्क्वेअर. के आणि आर स्क्वेअर जर हलवलं नाही चार्जेस ना तर कॉन्स्टंट, म्हणजे एफ डायरेक्टली प्रपोर्शनल टू Q1 Q2 ना. ओके, मग F1 बाय F2 इक्वल टू Q1 Q2 इनिशियल अपॉन Q1 Q2, हे इनिशियल आणि हे फायनल. इनिशियली काय होतं, हे F1 किती होता इनिशियली? F1 त्यांनी काय दिलेलं आहे इनिशियली? 40 न्यूटन दिलेलं आहे. ओके, त्यांनी F2 विचारला आहे. ओके, Q1 Q2 अगोदर काय होते? 8 आणि 3 होते ना, 8 24 होते. ओके, आणि नंतर काय झालं, त्याच्यात त्यांनी किती ऍड केला? -5 मायक्रोकुलम ऍड केला. तर पहिला काय झाला, -5 केलं की -2 झाला. ओके, आणि दुसरा -5 ऍड केलं की काय झाला, 3 झाला. म्हणजे काय झालं, मायनस सकटले आहे, 3 दुणे 6, म्हणजे 3 दुणे 6 24, म्हणजे दिस बिकम्स -4. म्हणजे F2 बिकम्स -10. शुड बी द आन्सर. कळतंय? हे तुम्ही -10 घ्यायचं राहिलं इथं गडबडीनं तर गेलं, मग तुम्ही ते +10 पण ऑप्शन दिसतोय, तुम्ही त्याला टिक करणार, ते चुकीचं होईल. -2 काय घ्यायचं, कारण अगोदर चार्ज किती होता? अगोदर चार्ज +3 होता ना. +3 मध्ये -5 तुम्ही चार्ज टाकला, -2 उरेल ना. कळतंय? सिंपल. पुढे पुढे गेला. हां, इन्फानाइट लाईन चार्ज produce a magnetic field, no, not magnetic field, field of this much distance, this the linear charge density is. ओरे बघा, त्यांनी काय इन्फानाइट लाईन आहे ना. ओके, मला माहिती आहे इन्फानाइट जर याच्यावर लॅमडा कुलम पर मीटर इतका चार्ज डिपॉझिट केला असेल तर याच्यापासून आर डिस्टन्सवर इलेक्ट्रिक फील्ड असतं K लॅमडा बाय आर. गॉस थेरमच्या ऍप्लिकेशन मध्ये बघा, नोट्स मध्ये काढून गॉस थेरमच्या ऍप्लिकेशन मध्ये सांगितलेलं असणार आहे हे 2K लॅमडा बाय आर. अच्छा, ते काय म्हणाले त्यांनी, इलेक्ट्रिक फील्ड किती आहे म्हणाले ते? इलेक्ट्रिक फील्ड आहे 7.182 इंटू 10⁸ ॲट अ डिस्टन्स 2 सेंटीमीटर. तर त्यांनी लॅमडा विचारलेला आहे. लईच अवघड क्वेश्चन आहे. लॅमडा इज इक्वल टू 7.182 × 10⁸ अपॉन 2. अवघड म्हणजे मी तुम्हाला सार्कॅस्टिकली अवघड म्हणालो, नक्की असं विचार नका करू की अरे मला कसा सोपा झाला. बघा, नेव्हर माइंड. हे काय आहे, हे 2 खाली घेतलं. आर काय आहे? आर आहे 2 सेंटीमीटर. ओके, एन्जॉय करा, एन्जॉय करा, सॉल्व. आन्सर आहे हे कुलम पर मीटर काहीतरी येईल. ओके, पुढे. When an electron experiences force equal to its weight when placed in electric field, intensity of the field should be. Okay, काय येणार? इलेक्ट्रॉन एक्सपिरियन्सेस फोर्स इक्वल टू वेट ना. वेट काय आहे? mg, आणि हे काय आहे? eq. हे इलेक्ट्रॉन आहे आणि q च्या ठिकाणी e असतो, म्हणजे e, आणि हे mg. द इंटेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. तुम्हाला ई काढायचं, दोन इक्वेट करा आणि काढा. तुम्हाला मास ऑफ हे माहिती असेल ना, इलेक्ट्रॉनचं मास ते माहिती असणं एक्सपेक्टेड आहे. 20 हे इक्वेट करा आणि ई काढा. काढून दाखवू का मी? आता तुम्ही मला काय सांगणार आहात? ओके, फाईन. 20वा. इफ द डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स ऑफ पॅरलल कॅपॅसिटर इज हार्ड. परत तेच. 21 particle of mass m and charge q is placed at rest in uniform electric field, okay, and released. The kinetic energy attained by the particle after moving a distance y. Okay, this is a good question. हॅलो, कसं करता येईल मग हे? बघा, असं इलेक्ट्रिक फील्ड आहे ना, हे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, याच्यावर हा चार्ज क्यू ठेवलेला आहे. अच्छा, आणि हे किती वाय डिस्टन्स या चार्जनी वाय इथं रिलीज केलं ना रेस्टला. दिस वॉज रेस्ट, ॲट रेस्ट, आणि इथनं जेव्हा रिलीज केला तेव्हा हा वाय डिस्टन्स गेला पुढे. अच्छा, मला सांगा याच्यावर फोर्स किती लागला? QE
या ई ह्याच्यावर फोर्स किती लागला, एफ इक्वल टू क्यू ई. अच्छा, या फोर्स आणि ई युनिफॉर्म असल्यामुळे तो फोर्स पण युनिफॉर्म आहे, चार्ज तरी सेम आहे, ई पण सेम आहे, चेंज होत नाहीये, म्हणजे एफ पण कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट फोर्स लागला म्हणजे कॉन्स्टंट फोर्सनी जर वाय डिस्प्लेसमेंट झाली तर वर्क डन बाय फोर्स किती, तेच वर्क डन बाय फोर्स सेम. हे कन्वर्ट कशामध्ये होणार, डेल्टा के ई किंवा कायनेटिक एनर्जी, कारण इनिशियली रेस्टला सोडला म्हणजे इनिशियल कायनेटिक एनर्जी 0 होती ना. बोला, फोर्स इंटू डिस्टन्स क्यू ई इंटू वाय ही कशामध्ये कन्वर्ट झाली, कायनेटिक एनर्जी. फायनल कायनेटिक एनर्जी के ई आहे, इनिशियल कायनेटिक एनर्जी 0 आहे, म्हणजे हेच आन्सर आहे. ह्याची कायनेटिक एनर्जी काय झाली, क्यू ई वाय. सिम्पल, कळत आहे. वर्क एनर्जी थेरम किंवा एनर्जी कॉन्झर्वेशन मध्ये येत आहे. अच्छा, पुढे. A condenser has capacity 2 microfarad charge to voltage, this energy stored half CV square वापरा. ठीक आहे. 23 2 electrons separated by distance, this what is coulomb force, करता येईल का. इलेक्ट्रॉनचा चार्ज तुम्हाला माहिती आहे 1.6 × 10⁻19, F इक्वल टू क्यू के Q1 Q2 बाय R स्क्वेअर. तुम्हाला के ची व्हॅल्यू माहिती आहे. पुढे 9 × 10⁻9 के ची व्हॅल्यू टाका आणि करा. जस्ट सबस्टिट्यूशन प्रॉब्लेम्स आहेत, गणितची प्रॅक्टिस आहे. किती होता प्रॉब्लेम हा, 23 झाला. आणि डिस्टन्स अँगस्ट्रॉम युनिट मध्ये दिलेलं आहे, म्हणजे अँगस्ट्रॉम युनिट 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू 10⁻10 मीटर. ते कन्वर्ट करा आणि त्याचं स्क्वेअर. चांगलं गणित आहे, बाकी काही नाही. 24 इफ दिस मच इलेक्ट्रॉन volt energy is required to move a charge of this much coulomb between 2 points, then what will be the potential difference. बघा, इथे एक चार्ज इथनं या ए पॉइंट पासून बी पॉइंटला गेला. अच्छा, समजा याचा पोटेन्शियल व्ही ए आहे, याचा पोटेन्शियल व्ही बी आहे, तर मला सांगा याची या इथली एनर्जी किती असेल. एनर्जी इक्वल टू व्ही क्यू, आठवत आहे, एनर्जी इक्वल टू व्ही क्यू. एनर्जी किती लिहू मी, तर व्ही क्यू आहे ना, म्हणजे या इथली एनर्जी किती आहे, व्ही ए इंटू क्यू. या ठिकाणची एनर्जी किती आहे, इथली एनर्जी व्ही बी इंटू क्यू. अरे कळतंय. अच्छा, तुम्ही बाहेरनं त्याला एनर्जी द्यावी लागली म्हणजे ह्या दोन्ही एनर्जी म्हणजे त्याची एनर्जी वाढली ना, म्हणजे आय कॅन से डेल्टा ऑफ एनर्जी. इतकी एनर्जी बाहेरनं तुम्ही एनर्जी जी इलेक्ट्रॉन व्होल्टच्या टर्म्स मध्ये दिलेली आहे, ती एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली, ह्याची एनर्जी वाढली. अगोदर ही होती, नंतर ही होती, वाढली. कुठून आली, एनर्जी क्रिएट नाही होऊ शकत, बाहेरनं दिलेली एनर्जीज नी ह्याच्यात ऍडिशन केली. अच्छा, म्हणजे बाहेरनं किती एनर्जी दिली त्यांनी, 4 × 10⁻20 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे किती जूल, 1.6 × 10⁻19 जूल. इतकी जूल एनर्जी, कळत आहे, इतकी जूल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली, एनर्जीचा डिफरन्स ना, अगोदर ही होती नंतर ही होती, म्हणजे डिफरन्स काढला तर ती एनर्जी मला मिळेल, तर त्याच्याने वाढली. कळत आहे, म्हणजे डेल्टा के ई, म्हणजे आय कॅन से दॅट इज क्यू इंटू ब्रॅकेट व्ही बी मायनस व्ही ए. बघा ना, दिस मायनस दिस ना, फायनल मायनस इनिशियल. आणि सॉरी, आणि हाच काय आहे, व्हॉट इज दिस, दिस इट सेल्फ इज पोटेन्शियल डिफरन्स, जे मला काढायचंय. ओके, म्हणजे व्ही ए बी किंवा व्ही बी ए म्हणा इक्वल टू क्यू ने डिवाइड करावं लागेल या गोष्टीला. व्हॉट इज क्यू, क्यू काय दिलंय, 0.25 कुलम दिलेलं आहे. करा गणित. 4 × 10⁻, तर हे 20 म्हणजे 16×64 करू का मी, बाय 0.25 म्हणजे हे 1/4, 4 वरती गेला म्हणजे काय झालं, असं काहीतरी आन्सर येतंय का. या गणित आहे, सिंपल, कळतंय, फाईन. 25 capacitor of 20 microfarad is charged up to this much volt is connected parallel, the common potential will be, this is a good question. बघ काय आहे, आय थिंक हा क्वेश्चन असा मी घेतलाय मागच्या क्लासमध्ये एका रिव्हिजनच्या. कॅपॅसिटर ऑफ 20 मायक्रोफॅरेड, ओके, असा 20 मायक्रोफॅरेड आहे हा, ह्याच्यावर चार्ज किती, चार्ज अप टू 500 वोल्ट. अच्छा, हा हिचा समजायचा किती चार्ज आहे, 500 वोल्ट पोटेन्शियल येईपर्यंत त्याला चार्जिंग केलं. बरं, आणि हा कशाला कनेक्ट केला,
दुसऱ्या एका कॅपॅसिटरला कनेक्ट केलं, पॅरल कॅपॅसिटर 10 मायक्रोफॅरेड, हे किती आहे 10 मायक्रोफॅरेड, आणि ह्याचं पोटेन्शियल किती होतं 200 व्होल्ट, ह्याचं होतं 200 व्होल्ट असं होतं. अच्छा, देन द कॉमन पोटेन्शियल विल बी, कसं करता येईल कॉमन पोटेन्शियल कसं काढता येईल, मला एक सांगा. ह्याची एक शॉर्टकट मेथड आहे आणि लॉंग कट मेथड आहे. ह्याची एक शॉर्टकट मेथड आहे आणि लॉंग कट मेथड आहे. मी तुम्हाला दोन्ही मेथड सांगतो. आय थिंक मी मागच्या रिव्हिजन क्लासमध्ये तुम्हाला हे एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे, चार्ज कसा कॉन्झर्व करायचा वगैरे, पण तुम्ही जर तो मिस केला असेल किंवा आठवत नसेल तर बघा. लॉंग कट मेथड सांगतो पहिल्यांदा. व्हॉट इज लॉंग कट मेथड? ओके, याच्या अक्रॉस पोटेन्शियल समजा आता ह्याच्यात अक्रॉस व्हीच राहणार ना पोटेन्शियल, फायनल आउटपुट पोटेन्शियल फायनल पोटेन्शियल तर दोघांचं सेमच राहणार आहे. अच्छा, तर मी काय करतो, समजा असं इमॅजिन करा, जेव्हा हे कनेक्शन झालं त्याच्या अगोदर कनेक्शन ओपन असताना असा सीन होता ना, जेव्हा कनेक्शन कंप्लीट झालं तेव्हा चार्ज कुठं तरी कुठे फ्लो झाला, कुठनंही अज्युम करा, समजा चार्ज असा क्यू फ्लो झाला, चार्ज क्यू इथनं इथं फ्लो झाला, म्हणजे इथनं इथं चार्ज क्यू आला की इथनं झाला पाहिजे ना, कळतंय? अच्छा, असं चार्ज फ्लो झाला काहीतरी. बरं, आता हा जो चार्ज फ्लो झाला याच्यामुळे झालं काय बघा. ह्याचा या प्लेटचा अगोदरचं पोटेन्शियल किती होतं, अगोदरचं हे मी +500 मानतोय, असं मी टर्मिनल्स मानले, नेव्हर माइंड. आता दोनच कॅपॅसिटर असल्यामुळे टर्मिनलचा काही इश्यू नाही होणार. ओके, आता मला ह्याचा अगोदरचा चार्ज किती होता, हा क्यू फ्लो व्हायच्या अगोदरचा चार्ज कधी होता, क्यू इक्वल टू सी व्ही, सी आणि व्ही म्हणजे हे काय झालं 10,000 होता अगोदर, ठीक आहे, 10,000 मायक्रो कुलम होता अगोदर. अरे कळतंय, 10,000 मायक्रो कुलम मधनं क्यू कमी झाला म्हणजे आता चार्ज काय झाला, हा +10,000 मायनस क्यू ना, मायक्रो कुलम ना. अरे कळतंय का, इतका चार्ज ह्याच्यावर शिल्लक राहिला, क्यू निघाला ना यातनं. अच्छा, या प्लेटचा चार्ज किती आहे, या प्लेटचा आता अगोदर चार्ज किती होता, -10,000 होता अगोदरचा होता -10,000 आणि याच्यात क्यू ऍड झाला +Q नंतरचा चार्ज. अच्छा, म्हणजे काय मायनस कॉमन काढतो, 10,000 -Q. अरे कळतंय, मायक्रो कुलम. अरे कळतंय, असं सगळं आता घोटाळा होता. ओके, आता व्हॉट अबाउट दिस, ह्याच्या अगोदरचा चार्ज किती होता, 2,000, ह्याचा चार्ज होता 2,000, म्हणजे आणि त्याच्यात क्यू ऍड झाला म्हणजे +2,000 मध्ये क्यू ऍड झाला म्हणजे 2,000 +Q मायक्रो कुलम. अच्छा, या प्लेटचा चार्ज किती होता अगोदरचा चार्ज, या प्लेटचा, ठीक आहे, या प्लेटचा चार्ज अगोदर किती होता, मायनस होता ना, -2,000 होता ना. ओके, ह्याच्यातनं क्यू निघाला बाहेर म्हणजे -Q फायनल चार्ज म्हणजे -2,000 +Q मायक्रो कुलम. अरे कळतंय, हे असं चार्जेस झाले, नवीन चार्जेस झाले असे क्यू फ्लो झाल्यानंतर. ओके, मला माहिती आहे दोघांचा कॉमन पोटेन्शियल पाहिजे. ह्याचं समजा V1 म्हणलं, ह्याचं पोटेन्शियल नवीन झालेलं V2 म्हणलं तर आय नो V1 शुड बी इक्वल टू V2 असं असायला पाहिजे. पण मला माहिती आहे V इक्वल टू Q/C. C तर तोच राहणार ना, कारण C इज प्रॉपर्टी ऑफ the circuit, C is a property of the capacitor, not property of, it doesn't depend on V आणि Q वगैरे. बरं, आता V आहे V1, V इक्वल टू Q/C, हे तर नवीन चार्ज किती आहे 10,000 -Q/C, what is C 20, आणि सगळे ते मायक्रो होते ते कट होऊन जातं. नंतर ह्याचा चार्ज किती आहे 2,000 +Q/C 10 मायक्रोफॅरेड. हे तुम्ही सॉल्व्ह करा, तुम्हाला Q मिळेल आणि Q ची व्हॅल्यू ह्याच्यात टाका, तुम्हाला V मिळेल. या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका ठिकाणी टाका. ओके, हे करा सॉल्व्ह. कसं करता येईल हे, 10,000 -Q इज इक्वल टू 4,000 +2Q. कळतंय, म्हणजे 3,000 झाले म्हणजे Q बिकम्स 3Q झाले आणि 6 झाले म्हणजे that becomes Q ची व्हॅल्यू आली 2,000 मायक्रो कुलम. ही काय झाली, Q ची व्हॅल्यू झाली. Q म्हणजे इतका चार्ज फ्लो झाला. अरे कळतंय,
हा, मग आता कॉमन पोटेन्शियल कसं काढायचं? कॉमन पोटेन्शियल तुम्हाला हेच काढायचं ना, मग या कुठल्या तरी एका ठिकाणी Q ची व्हॅल्यू ठेवून टाका, सबस्टिट्यूट करा, या ठिकाणी ठेवा, काय होईल बघा. 2000 म्हणजे झाला 8000 रुपये, 800 रुपये म्हणजे 400 झालं. व्हॉट इज आन्सर इज 400 वोल्ट. Q सबस्टिट्यूट करा, बाकी काही नाही. 400 वोल्ट इज द आन्सर. ओके, नाउ दिस इज द आन्सर. दिस इज द मेथड, दिस इज द आन्सर, फाईन. पण आता आपल्याला याला बराच वेळ लागला. इट टूक सम टाइम टू सॉल्व इट. आता आपल्याला फास्ट करायचं आहे, सो वी नीड अ शॉर्टकट. लिसन टू द शॉर्टकट. दिस वॉज अ लॉंग कट. शॉर्टकटमध्ये तुम्हाला असं Q चार्ज फ्लो झाला, हे झाला, ते झाला, ह्याची काही करायची गरज नाही. ओके, जस्ट फॉरगेट अबाउट ऑल दिस सच थिंग्स. शॉर्टकट पण लॉजिकल आहे, आणि हा शॉर्टकट फक्त 2 कॅपॅसिटर असेल तरच चालतो, 3 कॅपॅसिटरला चालणार नाही. आणि 3 कॅपॅसिटर तुम्हाला असंच मेथड करावं लागेल. पण 3 कॅपॅसिटर आपल्या सीईटीच्या क्वेश्चन्समध्ये येणार नाही, कारण त्याचं बरंच लेंदी मेथड आहे ती. तुम्हाला तर KVL लावावा लागतो. बेसिकली हे पण KVL नेच आलेलं आहे, पण आपण 2च असल्यामुळे ते KVL वापरायची काही गरज पडली नाही. अच्छा, मला एक सांगा, शॉर्टकट. ओके, मी काय करतो, हे असं दिलेलं आहे सिच्युएशन आहे, असं करंट सर्किट ओपन असताना असं होतं, क्लोज असताना काय होईल फायनल, ते मला विचारलेलं आहे. आता तुम्ही काय करा, आय थिंक मी तुम्हाला मेथड सांगितले असेल अगोदर. तुम्ही या एवढ्याशा रिजनला फक्त फोकस करा, फक्त या रिजनला फक्त फोकस करा. मला सांगा, या रिजनच्या मध्ये चार्ज नवीन बाहेरनं येत नाहीये का? तर मला सांगा, चार्ज इंड्यूस होईल, या प्लेटवर चार्ज इंड्यूस होईल, पण इंड्यूस चार्ज होणं आणि बाहेरनं येण्यात फरक आहे, कळतंय? बाहेरनं येणं म्हणजे काय? या रिजनच्या बाहेरनं चार्जात एंट्री करणं. इंड्यूस होणं म्हणजे काय? यातला चार्ज एकमेकांमध्ये रिअरेंज होणं. फरक आहे ना? बघा, या रिजनच्या बाहेरनं आत चार्ज येतो का? तर येत नाही का? तर मध्ये हवा आहे किंवा डायइलेक्ट्रिक आहे, इन्सुलेटर आहे मध्ये. ह्याचं काय मागे या रिजनच्या बाहेर काही कनेक्शन जातच नाहीये ना, कळतंय तुम्हाला? म्हणजे जे काही इथं चार्जेस येतील, या प्लेटवर येतील, या प्लेटवर येतील, हे चार्जेस कुठनं आले? ते कुठनं आले? ते चार्जेस आतल्या आतच, या रिजनच्या आतल्या आतच ते रिअरेंज झाले, रिॲडजस्ट झाले. हे लक्षात घ्या तुम्ही. ते बाहेरनं आलेले नाहीये. चार्ज या प्लेटपासून या प्लेटला असा जम्प करत नाही. हा, तो असा इथं येऊ शकतो. समजा हे सर्किट कंप्लीट जर असेल तर तो चार्ज इथनं या सर्किट मधनं असा फ्लो इथं येऊ शकतो, पण तो असा यातनं जम्प होऊ शकत नाही. आता इथं पण कॅपॅसिटर, इथं पण कॅपॅसिटर, म्हणजे चार्जला असं फ्लो डायरेक्ट व्हायला चान्स आहे का? तर नाहीये. फक्त चार्ज इंड्यूस होऊ शकतो या प्लेटवर. इंड्यूस होणं म्हणजे काय? यातलेच फ्री इलेक्ट्रॉन्स इथं कमी, इथं जास्त असं अट्रॅक्ट होऊन दे कॅन रिअरेंज देमसेल्व्स, पण चार्ज बाहेरनं एंट्री यात होऊ शकत नाही. अच्छा, याचा अर्थ काय? या रिजनच्या आत अगोदर जितका चार्ज होता तितकाच नंतर पण चार्ज असायला पाहिजे. बाहेरनं येत नाहीये, बाहेर जात नाहीये. अच्छा, कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. मला सांगा, अगोदर चार्ज किती होता? ह्याचा इनिशियल चार्ज किती होता? CV 10,000 होता ना? किती होता? 10,000 होता. अच्छा, आणि ह्याच्यावरचा चार्ज किती होता? CV 2,000 होता. कळतंय? दोन्ही पॉझिटिव्ह प्लेट्स घेऊन चालले मी. दोन्ही निगेटिव्ह घेतलं किंवा एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह घेतलं तरी आन्सर तेच यायला पाहिजे. ओके, 8,000, 12,000. किती टोटल चार्ज होता? या रिजन मध्ये चार्ज टोटल किती होता? कनेक्ट करायच्या अगोदर 12,000 होता. अच्छा, आता कनेक्ट केल्यानंतर पण 12,000 असायला पाहिजे टोटल चार्ज. हा, कनेक्ट केल्यानंतर चार्ज रिअरेंज होईल एकमेकांमध्ये, कळतंय? या रिजनच्या रिजन मध्ये रिअरेंज होईल, पण नेट चार्ज इन द रिजन शुड बी दिस मच ओनली. अच्छा, ओके. मग आता काहीतरी रिअरेंज झालेला चार्ज, ह्याचा वरचा चार्ज समजा Q1 म्हणा, याचा चार्ज Q2 म्हणा, पण Q इक्वल टू CV आपल्याला माहिती आहे. आणि याचं फायनल पोटेन्शियल जर V मानलं आपण, तर याचा CV किती झाला? C 20 आहे, 20V प्लस हा C किती आहे? 10V. दिस शुड बिकम 30V. अरे कळतंय? म्हणजे V ची व्हॅल्यू काय आली? डायरेक्ट 400. कळतंय? व्होल्ट. 30 ने डिवाइड करायला 400. सिंपल. हेच आन्सर आलं. आता तुम्हाला हे मी एक्सप्लेन करून सांगतोय म्हणून वेळ लागतोय. तुम्हाला जर ह्याची प्रॅक्टिस झाली तर यू कॅन जस्ट लुक ॲट इट अँड सॉल्व इट. ह्याचं एक असं तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल देतो, बघा. तुम्ही स्वतः ट्राय करून बघा, तुम्हाला कन्सेप्ट कळली आहे का बघा. सेम, फक्त आकडे वेगळे घ्या. ओके, समजा हे आहे 2 मायक्रोफॅरेड आणि हे आहे 3 मायक्रोफॅरेड. ओके, आणि ह्याचा वरचा व्होल्टेज आहे 10 व्होल्ट आणि ह्याच्यावरचं इनिशियल व्होल्टेज आहे 5 व्होल्ट.
अरे कळतंय कळतंय ओके. सेम घेतलं, फक्त तुम्हाला शॉर्टकट लावता तो बघा. ओके, फाइंड फायनल पोटेन्शियल. जेव्हा हे कनेक्ट झालं, हे असं जेव्हा होतं तेव्हा ओपन सर्किट होता. ओके, ओपन सर्किट होता तेव्हा असं होतं. आता काय केलं, सर्किट क्लोज केलं. फायनल पोटेन्शियल काढा प्रत्येकाचं. कळतंय, कॉमन पोटेन्शियल काढा. करा, लावा शॉर्टकट, ट्राय करा. बघा, ट्राय करून झालं असेल तर लक्ष द्या. आता हे हे इथलं प्लस मायनस घ्या, प्लस मायनस घ्या, मायनस प्लस घेतलं तरी चालेल. इट्स नॉट अ प्रॉब्लेम. कारण त्यांनी जोपर्यंत दिलेलं नाही तोपर्यंत यू कॅन टेक. ओके, आता हा रिजन बघा, लुक ॲट दिस रिजन. आता काय होईल, ह्याच्यात अगोदर चार्ज किती होता, CV 10 दुणे 20 मायक्रोकुलम होता. ह्याच्यात 5 तरी 15 मायक्रोकुलम होता, म्हणजे किती एकूण 35 मायक्रोकुलम होता अगोदर. अरे कळतंय का? अच्छा, 35 मायक्रोकुलम होता, पण पुढे काय झालं मग पुढे, लिसन. म्हणजे जेव्हा आपण सर्किट क्लोज केलं तेव्हा आपण 35च असायला पाहिजे. ओके, समजायचं कॉमन पोटेन्शियल V, तर फायनल चार्ज किती, CV 2V, आणि हे काय 3V, म्हणजे दिस बिकम 5V, म्हणजे V काय झाला 7. कळतंय? कळतं काय केलं मी, अगोदर चार्ज किती होता ह्याच्यावर, 20 होता. अगोदर ह्याच्यावर चार्ज होता 15, म्हणजे टोटल चार्ज होता 35. हा, नंतर कॉमन पोटेन्शियल V मानलं तर V इंटू 2 CV ना, CV Q इक्वल टू CV, V इंटू 2V नंतर चार्ज होता, ह्याच्यावर नंतरचा चार्ज 3V होता, म्हणजे टोटल चार्ज 5V. 5V शुड बी इक्वल टू 35, कारण चार्ज कॉन्झर्व राहतो याच्यामध्ये, म्हणजे V ची व्हॅल्यू आली 7 व्होल्ट. ह्याच्यावर कॉमन पोटेन्शियल किती, 7. ओके, 26 पुढचा. द कॅपॅसिटन्स बिटवीन पॉइंट्स A अँड B इन द गिवन सर्किट विल बी. करा, 1.5 1.5 पॅरलल मध्ये आहेत ना, म्हणजे ते झाले 3 3 3 3 सिरीज मध्ये, म्हणजे झाले 1 मायक्रोफॅरेड आन्सर ह्याचं. 27 अ पॅरल प्लेट कॅपॅसिटर विथ एअर इन बिटवीन द इलेक्ट्रिक कॉन्स्टंट, तोच रिपीट झाला का परत, C/2 आन्सर आहे ह्याचं. सेम प्रॉब्लेम रिपीटेड. हा 2000 ला आला होता, आणि याचा प्रॉब्लेम कुठं होता परत, 2007 ला होता. अच्छा, 2000 आला प्रॉब्लेम. ओके, a 700 picofarad capacitor is charged by 50 volt battery. The electronic energy half CV square करा. पिको, पिकोचा अर्थ काय, 10 to power minus 12. बघा, मायक्रो म्हणजे 10 to power -6, नॅनो म्हणजे 10 to power -9, पिको म्हणजे 10 to power -12. हा, काही नाही, त्याने पिकोचा फक्त तुम्हाला टेस्ट करायला हा क्वेश्चन टाकलेला आहे. आणि हाफ CV स्क्वेअर करा. ओके, इन द गिवन फिगर 3 कॅपॅसिटर्स ऑफ विच कॅपॅसिटर 6 मायक्रोफॅरेड करंट इन सिरीज. टोटल कॅपॅसिटर काय आहे, 6 होणार नाही, म्हणजे 2 आन्सर, 2 पिकोफॅरेड. पेन उचलायची पण गरज नाही, ओरल आन्सर्स आहेत सगळे. कळतंय? सो देअर इट इज, MSCT कॉर्नर. यातले काही 1-2-3 क्वेश्चन होते, त्याच्यामध्ये चांगलं डिस्कशन होतं, म्हणजे तो कॅपॅसिटरचा होता. आणि अजून एक मध्ये 2-3-4 क्वेश्चन असे होते चांगले. बाकी बरेच क्वेश्चन्स हे जस्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत. म्हणजे तुम्हाला कळत आहे CET मध्ये कशा प्रकारचे स्पेक्ट्रम येतो. फॉर्म्युले बेस्ड क्वेश्चन्स आहेत, ते आपल्याला आलेच पाहिजेत. यासाठी आपल्याला सगळे फॉर्म्युले माहिती पाहिजेत. म्हणून तुम्हाला काय सांगतो, प्रत्येक चॅप्टर जेव्हा तुम्ही स्टडी करता तेव्हा तुम्ही स्टडी अशा प्रकारे करा की तुम्हाला एक्झामला फेस जायच्या 1 दिवस अगोदर तुम्हाला फक्त तो एक पेज वाचला तर तुम्हाला अख्खा चॅप्टर डोळ्यासमोर आला पाहिजे. सो यू एक्स्ट्रॅक्ट द एंटायर चॅप्टर टू 1 or 2 पेजेस. त्यात फक्त मोजके गोष्टी लिहा, कन्सेप्ट म्हणजे मोजक्याच गोष्टी लिहा फक्त, आणि फॉर्म्युलाची लिस्ट बनवा, जे तुम्हाला मेमराईज करायची, पाठ करायच्या गोष्टी त्या सगळ्या लिहा. ओके, कारण आपल्याला एक्झाममध्ये गोष्टी डिराईव्ह करायला वेळ नसतो. फॉर्म्युले जितके तुमचे जास्त लक्षात राहतील तितकं बेस्ट आहे, तुमचा वेळ वाचेल एक्झाममध्ये. आणि दुसरी गोष्ट, एक फॉर्म्युले लक्षात ठेवायचं म्हणजे काय करायचं, मी तुम्हाला सांगितलंय, फर्स्ट मेथड टू मेमोराइज फॉर्म्युले, मेक कीप इट विजिबल ऑल द टाइम. मेक अ बिग चार्ट दॅट एव्हरीबडी कॅन हॅव डिफरंट लाईफस्टाईल्स, डिफरंट स्टाईल्स ऑफ, नॉट लाईफस्टाईल्स, डिफरंट स्टाईल्स ऑफ स्टडिंग. मी मोठे चार्ट्स करून भिंतीला चिटकवले होते. माय एंटायर वॉल वॉज, ही वॉल केमिस्ट्री, ही वॉल फिजिक्स, हे त्यानंतर मॅथ्सचे फॉर्म्युले.
You can do like that, or another best way is to सॉल्व्ह. जितकं आपण सॉल्विंग जास्त करतो ना तेवढं आपल्या जास्त डोक्यात लक्षात राहतात फॉर्म्युले. कळतंय? फाईन. सो हे सगळे सीईटीला ह्याच्या अगोदर आलेले प्रॉब्लेम्स आहेत, ह्याच्या अगोदर आलेले. त्यातले तुम्ही व्हॉट यू कॅन डू इज, हे जे 29 प्रॉब्लेम्स आहेत, आता ठीक आहे हे प्रॉब्लेम्सचं सोल्युशन तुम्ही बघितलंय ऑलरेडी, पण पुढचं तुम्ही जेव्हा MSCT कॉर्नर कराल तेव्हा जस्ट चांगला चॅप्टरला रिवाईज करा पहिल्यांदा, तरच हात लावायला. चॅप्टर रिवाईज न करून तुम्ही हात लावू नका, इट विल बी वेस्ट ऑफ, नॉट सो फ्रुटफुल. रिवाईज करा आणि याला हात लावा आणि वेळ लावून सॉल्व्ह करा. 50, आता समजा हे 29 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे ती पकडा 30 क्वेश्चन्स. तर आपल्याला एका मिनिटात एक क्वेश्चन आपला होतोय का? ट्राय करा. ट्राय टू सॉल्व द एंटायर थिंग इन हाफ एन आवर. इट्स अ चॅलेंजिंग थिंग ना, आहे चॅलेंजिंग याच गोष्ट आहे टू सॉल्व दिस इन हाफ एन आवर, द होल थिंग. ओके. पण तुम्ही जेव्हा फास्ट सोल्युशन करता, जेव्हा तुमच्या डोक्यात कन्सेप्ट रेडी आहेत, यू जस्ट हॅव क्विकली फास्ट सॉल्विंग, बडबड करून मी माझ्यासारखं बोलत नाही ना, तुम्ही फास्ट सॉल्व्ह करता, गणित फास्ट करता, तेव्हा नक्की तुमचं हे व्हायला पाहिजे. ठीक आहे? ठीक आहे. सगळ्यात पहिली स्टेप आहे तुम्हाला येतंय का बघा, म्हणजे कन्सेप्ट कळतीये, मला सॉल्व्ह होत आहे, हां, दॅट इज द अचिव्हमेंट. देन देर इज प्रॉब्लेम टसल विथ टाइम. जर कन्सेप्टच कळली नाही तर ते टाइमचं पुढची गोष्ट आहे ती. ठीक आहे ना? चलो, आपण असं पुढचे प्रॉब्लेम्स पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात, पुढच्या चॅप्टर्सचे. तर MSCT कॉर्नर्स तुम्ही सॉल्व्ह करून रेडी ठेवा दरवेळेला पुढचे 2-3 दिवस. ओके, चलो बाय.